अत्यंत इमानदार, प्रामाणिक आणि आमच्या दलित प्रांताच्या चळवळीमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारा, त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जवळजवळ 25 वर्ष या पक्षाचा जो अध्यक्ष होता आणि त्याच्यापेक्षा कोणाला अध्यक्ष करायचा हा प्रश्न माझ्यासमोर असायचा. आणि अरविंद गोवर हा अत्यंत ताकदीनं, नंदुरबार जिल्हा तसा हा ट्रायबलचा हा जिल्हा आहे, आदिवासी समाजाचा जिल्हा आहे, पण या जिल्ह्यामध्ये दलित समाजाची संख्या आहे, बौद्ध समाजाची संख्या आहे, बहुजन समाज आहे, सर्व समाजाचे लोक या जिल्ह्यामध्ये राहतात. पण आदिवासी जिल्ह्यामध्ये काम करणं अत्यंत अवघड काम आहे. आदिवासी समाजाला जागृत करून त्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष करणं हे अत्यंत आवश्यक होतं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी 75 वर्ष संपून गेलेली आहेत. सरकार, पूर्वीची सरकार आलेली आहे, त्या सरकारने काही प्रयत्न केले पण तेवढा न्याय त्यांना मिळाला नाही. आता नरेंद्र मोदींचं सरकार आलेलं आहे, ते सरकारी प्रयत्न करतंय. सरकारी योजनांचा जो पैसा आहे, पैसा 100% खाली आला पाहिजे. काँग्रेसचे काय नेते राजीव गांधी म्हणायचे की 100 पैशापैकी 15 पैसे खाली येतात. तर गावाच्या विकासासाठी दिल्लीचा पैसा, मुंबईचा पैसा येत आला पाहिजे. आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तो पैसा येत आणण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे. ज्या गावांना न्याय मिळाला नाही, ज्या तालुक्यांना न्याय मिळाला नाही, ज्या जिल्ह्यांना न्याय मिळाला नाही, त्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी सरकार आमची कटिबद्ध आहे. मला नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये जाण्याची संधी मिळाली कारण अरविंद सारखा अत्यंत धाडसी पण मनाने अत्यंत शांत असणारा, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला आदर वाटावा अशा पद्धतीचं त्याचं अत्यंत साधं भोळं, अत्यंत शांत व्यक्तिमत्व होतं. आणि त्यामुळं त्याला बदला अशी काही मागणी काही त्याची अनेक वेळा झाली नाही. मी आता शशिकांत बागला सांगत होतो की इतर पक्षामध्ये 3 वर्षाचा अध्यक्ष असतो, पण आपल्या पक्षामध्ये 5 वर्ष अध्यक्ष राहायला पाहिजे. दुसऱ्यांनाही संधी मिळाली पाहिजे. पण अरविंदला बदलणं अत्यंत अवघड होतं कारण त्याला बदला असं काही कोणी म्हटलंच नाही. ज्या ज्या ठिकाणी बदलण्याची मागणी होती तिथं आम्ही ताबडतोब बदलतो. पण पुढच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माहित आहे. बाबासाहेबांचा पक्ष, शिवाजी महाराजांच्या विचाराचा पक्ष, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचा पक्ष आहे. आपला पक्ष छोटा पक्ष आहे, पण मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाण्याची संधी मिळाली. अरविंद गोवर सारखे अनेक जे कार्यकर्ते होते हे माझ्या सोबत होते. आणि आज या ठिकाणी राजेश पाडवीजी पोलीस खात्यामध्ये होते. मी चारकोपमध्ये असताना ते मला ते सिक्युरिटी होती, ते माझे बॉडीगार्ड होते. माझं होणं बॉडीगार्ड हे काम होतं फार हार्ड. ते माझे बॉडीगार्ड होते. देवेंद्र फडणवीस जे अत्यंत हुशार आहे, त्यांनी त्याला सांगितलं की आपण राजीनामा द्या. 2019 मध्ये ते शहाद्यामधून निवडून आले. 2024 मध्ये सुद्धा ते निवडून आले आणि 2029 मध्ये सुद्धा त्यांना निवडून आणायचं आहे. मग त्यांना निवडून आणायचं नाही तर पुढच्या वेळेला त्यांना मंत्री करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि अशा अनेक लोकांना देवेंद्रजींनी राजकारणात आणलेलं आहे. पण माझ्या पक्षाच्या वतीनं अडचण माझी हीच आहे की आम्हाला तिकीट मिळत नाहीत. जर आम्हाला बीजेपीने जर तिकीट दिलं तर आम्ही अजून ते उभं केलं असतं. पण आमच्या पक्षामध्ये पण आपण ही तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे.
ज्याला निवडणुकीला उभं राहायचं आहे त्यांनी तिथं निवडून येण्यासारखं काम केलं पाहिजे. फक्त प्रत्येक पेपर माझ्याकडे आणायचा आणि हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, तुम्ही त्यासाठी आवाज उठवला पाहिजे. तुम्ही आपल्या तालुका लेवलला जिथं रस्ता खराब आहे, जिथं पाणी मिळत नाही आहे, जिथं आणि काय काय अन्याय झाला असेल, आदिवासी समाजावरचा अन्याय असेल, दलित समाजावरचा अन्याय असेल किंवा मराठा समाजावरचा अन्याय असेल किंवा कोणाच्या अन्याय असेल, त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची आपली ताकद पॅंथरच्या काळामध्ये होती. पॅंथरच्या काळामध्ये मी मंत्रालयामध्ये जात होतो, त्यावेळेला मंत्रालयामध्ये जाताना 50, 60, 100 लोक माझ्या मागे असायचे. आमच्या पॅंथरला ऑफिस नव्हतं, मी सिद्धार्थ अफसरमध्ये राहत होतो. त्यावेळेला सुद्धा माझी ओळख साऱ्या देशामध्ये होती. देशामध्ये होती असे नाही तर पॅंथरची मुवमेंट चालवणारा एक लीडर म्हणून मला जपानच्या काही संस्थांनी बोलावलं होतं आणि त्या ठिकाणी 2 महिने होतो. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे इंटेलेक्च्युअल्स होते, जे देशातल्या दलितांच्या अट्रॉसिटीबद्दल, आदिवासींच्या अट्रॉसिटीबद्दल लिहायचे, त्या लोकांना पॅंथरची मुवमेंट आणि माझं नाव माहिती होतं. आज तर मला सर्व जगातल्या 100 देशाचे लोक मला ओळखतात. ज्या ज्या ठिकाणी आपले इंडियाचे लोक आहेत, भारताचे लोक आहेत, ते सर्व लोक पार्लमेंटचे डिबेट बघत असतात. आपल्या देशाच्या राजकारणामध्ये कोण कोण आहे त्याकडे त्यांचं लक्ष असतं. आणि माझी संसदेमध्ये जी भाषणं आहे ती भाषणं ऐकून अनेक लोक म्हणतात की आम्ही तुमचे पठाण आहोत. आणि अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, दुबई असेल, अबुधाबी असेल किंवा अनेक ठिकाणी माझे अत्यंत माझ्यावर प्रेम करणारे असंख्य अनेक जातीचे लोक आपल्या दलित समाजापेक्षा गुजराती भाषिक आहेत, सिंधी लोक आहेत, साऊथ इंडियन आहेत, नॉर्थ इंडियन आहेत. आणि हे सगळे जे झालेलं आहे ते अरविंद सारखे कार्यकर्ते माझ्यासोबत राहिले. अरविंद तर आपला कार्यकर्ता होताच होता. काकासाहेब खांबळकरांचे ऑल इंडियाचे लीडर आहेत, ते माझ्यासोबत अनेक वर्षापासून आहेत. ते तसे अत्यंत ऍक्टिव्ह असणाऱ्या अशा पद्धतीचे नेते आहेत, ते माझ्यासोबत आहेत. या ठिकाणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक